लास्ट लेक्चरला आपण काय डिस्कस केलं? लास्ट लेक्चरला रेडॉक्स रिॲक्शन्स म्हणजे काय असतात हे डिस्कस केलं. त्यानंतर आणि रेडॉक्स रिॲक्शन काय असतात? तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आणि हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय होतं तर सायमल्टेनियसली होतं. म्हणजे ऑक्सिडेशनमध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतात, रिडक्शनमध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन लूज केले, दुसरा जो सबस्टन्स असतो तो इलेक्ट्रॉन काय करतो? गेन करतो. आणि हे सायमल्टेनियस होतं, म्हणून याला कॉम्बिनेशन काय म्हटलंय? रेडॉक्स रिॲक्शन. आणि ह्या ज्या रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत ह्या आपण सगळ्या काय केलेल्या आहेत? बघितलेल्या आहेत. म्हणजे जेवढे फोटोसिंथेसिस होते, त्यानंतर इंटरसेल्युलर रेस्पिरेशन होते, करोजन आहे, ब्लिचिंग आहे, सगळे मोस्ट ऑफ द सगळे 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 जे काही रिॲक्शन्स आहेत ना ते सगळे काय फॉलो करतात? तर रेडॉक्स रिॲक्शन फॉलो करतात. काय फॉलो करतात? रेडॉक्स रिॲक्शन्स म्हणतो, कारण त्यामध्ये ऑक्सिडेशन आणि काय होत असतं तर रिडक्शन होत असतं. त्यामध्ये काय होत असतं? ऑक्सिडेशन आणि काय होत असतं तर रिडक्शन होत असतं. काय होत असतं? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हा काय होत असतो तर सायमल्टेनियसली होत असतो. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली होत असतो. नेक्स्ट आपण टाइप्स ऑफ रिॲक्शन्स बघितले. टाइप्स ऑफ रिॲक्शन्स कोण होते? 4 होते टाइप्स ऑफ रिॲक्शन्स. कोणते कोणते टाइप्स ऑफ रिॲक्शन होते? तर सगळ्यात पहिला होती कॉम्बिनेशन रिॲक्शन, ज्यामध्ये 2 रिॲक्टंट कंबाईन होतात आणि सिंगल प्रोडक्ट काय होतो? फॉर्म होतो. नेक्स्ट होती डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये सिंगल रिॲक्टंट काय होतो? ब्रेकडाऊन होतो आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय फॉर्म होतात? प्रोडक्ट फॉर्म होतात. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होती. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं? लेस रिॲक्टिव्ह आयन हा रिप्लेस होतो मोर रिॲक्टिव्ह आयननं. लेस रिॲक्टिव्ह आयन हा काय होतो? रिप्लेस होतो मोर रिॲक्टिव्ह आयन. त्याला कोणती रिॲक्शन म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नेक्स्ट काय? डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये 2 आयन्स एक्सचेंजेस देअर प्लेसेस. 2 आयन्स काय करतात? एक दुसऱ्याची प्लेस काय करतात? एक्सचेंज करतात. 2 आयन्स ते पॉझिटिव्हली चार्ज असतात किंवा निगेटिव्हली चार्ज असतात. 2 आयन्स रिप्लेसेस देअर पोझिशन्स, एक्सचेंजेस देअर पोझिशन अँड फॉर्म प्रेसिपिटेट इन अ प्रोडक्ट. प्रोडक्टमध्ये काय फॉर्म करतात? तर प्रेसिपिटेट फॉर्म करतात. प्रोडक्टमध्ये काय फॉर्म करतात? तर प्रेसिपिटेट फॉर्म करतात. त्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो? त्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो? तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. नेक्स्ट काय बघूया? फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. फॅक्टर्स अफेक्टिंग काय? दी रेट ऑफ रिॲक्शन. नाउ फॅक्टर्स अफेक्टिंग दी रेट ऑफ रिॲक्शन कोणकोणते आहेत बघा? फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन कोणकोणते आहेत? तर सगळ्यात पहिला आहे फॅक्टर नेचर ऑफ रिॲक्टंट. कोणता आहे? नेचर ऑफ रिॲक्टंट. म्हणजे जर रिॲक्टंटची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल तर रेट ऑफ रिॲक्शन काय असणार आहे? जास्त असणार आहे. जर एखादा मी म्हटलं की 2 मेटल घेतले, किती मेटल घेतले? 2 मेटल घेतले. त्या 2 मेटलमध्ये ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल तो फास्टर रिॲक्ट करणार. ज्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे तो काय होणार आहे? स्लोवर काय होणार आहे? रिॲक्ट होणार आहे. तसं बघितलं तर जे हे आहेत ना ग्रुप 1 अँड ग्रुप 2 एलिमेंट्स हे खूप रिॲक्टिव्ह आहेत. ग्रुप 1 ग्रुप 2 एलिमेंट अँड सम ऑफ ग्रुप 13. सम ऑफ ग्रुप 13. सम ऑफ ग्रुप 13 म्हणजे कोण आहे? तर ॲल्युमिनियम आहे. हे ग्रुप 1 अँड ग्रुप 2 एलिमेंट्स किंवा ग्रुप 13 मधला ॲल्युमिनियम जो आहे ते हायली रिॲक्टिव्ह असतात. काय आहेत ते? कसे आहेत? तर हायली रिॲक्टिव्ह आहेत. ठीक आहे. डी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स फ्रॉम ग्रुप 3 to 10. ग्रुप 3 to 10 जे काय एलिमेंट्स आहेत त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? मीडियम रिॲक्टिव्हिटी. त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? मीडियम रिॲक्टिव्हिटी. आणि एफ ब्लॉक एलिमेंट्सचे पण, एफ ब्लॉक एलिमेंट्सचे पण जे आहेत त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? मीडियम रिॲक्टिव्हिटी आहे. आणि हे डी ब्लॉकचे ग्रुप 12, 11 अँड 12, ग्रुप डी ब्लॉकचे ग्रुप 11 अँड 12 यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे? दे आर लेस रिॲक्टिव्ह.
कसे रिॲक्टिव्ह आहेत तर ते लेस रिॲक्टिव्ह आहेत. काय आहे तर लेस रिॲक्टिव्ह आहेत. बघा मी पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत मोस्टली मेटल्स जे आहेत त्यांची रिॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. तर ग्रुप 1 आणि ग्रुप 2 हे जे एलिमेंट ग्रुप 2 आणि ग्रुप 2 चे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एलिमेंट म्हणजे एस ब्लॉक मधले एलिमेंट आणि सम ऑफ द ग्रुप 13 म्हणजे ॲल्युमिनियम हे हायली रिॲक्टिव्ह आहेत. हे एलिमेंट्स काय आहेत हायली रिॲक्टिव्ह आहेत कारण ते इझिली 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन काय करू शकतात देऊ शकतात. ग्रुप 1 1 देतो, ग्रुप 2 2 देतो आणि ग्रुप 13 3 देतो. डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत ग्रुप 3 टू ग्रुप 10 ह्यांची मीडियम रिॲक्टिव्हिटी आहे. ह्यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे मीडियम आहे. अजून आपण त्याचे ऑक्सिडेशन स्टेट व्हॅलेन्सी हा पॉईंट बघितलेला नाही त्यामुळे आहे तसं ते पॉईंट ठेवा की फक्त एवढं लक्षात ठेवा की डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत फ्रॉम ग्रुप 3 टू ग्रुप 10 ह्यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे तर मीडियम आहे आणि एस ब्लॉक पण त्यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे मीडियम आहे. पण डी ब्लॉक एलिमेंट्स मधले जे ग्रुप 11 आणि 12 आहे ग्रुप 11 आणि काय आहे 12 आहे त्यांची रिॲक्टिव्हिटी खूप कमी आहे. ग्रुप 11 अँड 12 त्यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे एकदम कमी आहे. एकदम कमी आहे अति कमी आहे. त्यांची रिॲक्टिव्हिटी खूप कमी आहे. दे आर व्हेरी लेस रिॲक्टिव्ह. काय आहे त्यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे खूपच कमी आहे. सो नेचर ऑफ रिॲक्टंट जेव्हा आपण पॉईंट डिस्कस करतो सो नेचर ऑफ रिॲक्टंट मध्ये आपण काय म्हणतो द रिॲक्टंट who is highly reactive, a reactant who is highly reactive, the reactant who is highly reactive reacts faster, असा एखादा रिॲक्टंट ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे हायली रिॲक्टिव्ह आहे तो फास्टर रिॲक्ट होतो. ओके अँड thus rate of reaction is more for what? Rate of reaction is more for highly reactive elements. For highly reactive elements. Highly reactive elements. बघा मी काय सांगितलं असा रिॲक्टंट ज्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे जास्त आहे जो जास्त रिॲक्टिव्ह आहे त्याची स्पीड ऑफ रिॲक्शन काय असणार आहे जास्त असणार आहे. आता ह्याचं नेचर ऑफ रिॲक्टंटसाठी जर मी एक एक्झाम्पल घेतला तर एक एक्झाम्पल घेते तुमच्या 10च्या टेक्स्टबुक मध्ये दिलाय. 10च्या टेक्स्टबुक मध्ये हा एक्झाम्पल दिलाय की ॲल्युमिनियम आणि जर झिंक घेतलं आणि ॲल्युमिनियम आणि झिंक या दोघांना HCl बरोबर काय केलं रिॲक्ट केलं हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर काय केलं रिॲक्ट केलं तर ॲल्युमिनियम हा पटकन रिॲक्ट होतो. ॲल्युमिनियम हा कसा रिॲक्ट होतो पटकन रिॲक्ट होतो आणि काय देतो तर AlCl3 आणि लिबरेट काय होते तर हायड्रोजन गॅस ह्याची रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन हाय आहे फास्टर रिॲक्ट होतो. ॲल्युमिनियम हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर फास्टर रिॲक्ट होतो आणि झिंक पण रिॲक्ट होतो. काय देतो ZnCl2 झिंक क्लोराईड देतो आणि हायड्रोजन गॅस देतो. पण ह्याची रेट ऑफ रिॲक्शन काय आहे स्लो असते. ह्याची रेट ऑफ रिॲक्शन काय असते तर स्लो असते. ह्याचं रिझन काय आहे नेचर ऑफ रिॲक्टंट रिझन आहे. बघा ॲल्युमिनियम जर कन्सिडर केला तर तो कोणता आहे ॲल्युमिनियम हा ग्रुप 13चा आहे म्हणजे ग्रुप 13 ची रिॲक्टिव्हिटी ह्या डी ब्लॉक एलिमेंटच्या रिॲक्टिव्हिटी पेक्षा काय आहे जास्त आहे. मग काय म्हणतो आपण ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह देन झिंक. Aluminium is more reactive than zinc. Therefore, aluminium's rate of reaction is aluminium react fastly. Thus, its rate of reaction is higher. Reactant ची रिॲक्टिव्हिटी जर जास्त असेल हायली रिॲक्टिव्ह ऍक्टिव्ह आहे म्हणजे काय हायली रिॲक्टिव्ह म्हणजे काय ऍक्टिव्ह आहे. जर तो हायली ऍक्टिव्ह असेल तर रेट ऑफ रिॲक्शन काय असणार आहे जास्त असणार आहे. जर तो कमी ऍक्टिव्ह आहे तर त्याची रेट ऑफ रिॲक्शन काय असणार आहे तर कमी असणार आहे. हा पॉइंट समजला का बघा नेचर ऑफ रिॲक्टंट. द रिॲक्टंट हु इज हायली रिॲक्टिव्ह असा रिॲक्टंट जो की हायली रिॲक्टिव्ह आहे तो फास्टर रिॲक्ट होतो म्हणजे त्याची रेट ऑफ रिॲक्शन काय असते जास्त असते. आणि ग्रुप 1 ग्रुप 2 हे हायली रिॲक्टिव्ह आहेत. ग्रुप 13 पण हायली रिॲक्टिव्ह आहेत. ओके मेटल्स हा त्यातले हे सगळं मेटल्स बद्दल सांगते. ओके डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये ग्रुप 3 टू 10 मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते मीडियम रिॲक्टिव्ह आहेत. एफ ब्लॉक एलिमेंट्स पण मीडियम रिॲक्टिव्ह आहेत आणि डी ब्लॉक मध्ये ग्रुप 11 आणि ग्रुप 12 यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे तर लो आहे. आता ग्रुप
11 आणि 12 मध्ये जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत ते कोण आहेत, तर ते गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी, कॅडमियम, झिंक, कॉपर हे सगळे आहेत. आता ह्याची रिॲक्टिव्हिटी का कमी असते बघा, ह्याची रिॲक्टिव्हिटी का कमी असते, कारण ह्यांचं जे आउटर मोस्ट शेल आहेत ना ते मोस्टली कम्प्लिटली फिल्ड होत आलेले असतात. म्हणजे ह्यांची आउटर मोस्ट शेल मध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात, पण त्याच्या आतल्या शेल कम्प्लिटली काय असतात, फिल्ड. देअर इनर इलेक्ट्रॉन्स आर मोस्टली फिल्ड. इनर इलेक्ट्रॉन्स काय असतात, कम्प्लिटली काय असतात, फील्ड असतात, म्हणून त्यांची रिॲक्टिव्हिटी काय असते तर कमी असते. सो नेक्स्ट फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन, नंतर नेचर ऑफ रिॲक्टंट झाल्यानंतर नेक्स्ट बघते साइज ऑफ रिॲक्टंट. नेक्स्ट काय आहे तर साइज ऑफ रिॲक्टंट. काय आहे, साइज ऑफ रिॲक्टंट. एक लक्षात घ्या, जेवढा जास्त सरफेस एरिया रिॲक्टंटचा तेवढा जास्त तो एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि तेवढी जास्त काय होते तर तेवढी जास्त काय असते तर रेट ऑफ रिॲक्शन असते. सरफेस एरिया जेवढा जास्त, सरफेस एरिया ऑफ रिॲक्टंट exposed more, the rate of reaction will be more. The rate of reaction will be more. मग ह्याचं मला ह्याचं बघा, ह्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. काय करा, हरी मिर्च असते, मिर्च 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 असते, मला दुसरं नाव माहित नाही त्याला, मिर्च, हरी मिर्च असते, त्या हिरवी मिरची, हिरवी मिरची जी असते ती हिरवी मिरची घ्या, फक्त हिरवी मिरची खाऊन बघा, त्याला चॉप करा, मग खाऊन टेस्ट करा, आणि त्याला ग्राइंड करा आणि मग खाऊन टेस्ट करा, मग खावा, काय होते मला सांगा, काय होत असेल. जर कोणी खाल्ली नसेल तर मग ट्राय करा, कोणी खाल्ली नसेल तर त्यांनी काय करा, ट्राय करा. काय ट्राय करा म्हणते मी, एक पूर्ण ग्रीन मिरची घ्या, हिरवी मिरची घ्या, त्या हिरवी मिरची आहे तशी ती खावा पहिला, मग त्याला चॉप करून खाऊन बघा आणि मग एकदम त्याचं ग्राइंड करून खावा. सगळ्यात जास्त तिखट कुठं वाटतं, जेव्हा ग्राइंडेड आहे कारण त्याचा सरफेस एरिया काय झाला, वाढला. सरफेस एरिया वाढला म्हणजे त्याचे पार्टिकल्स मॅक्झिमम तुमच्या टेस्ट बर्ड्स मध्ये काय होतात, कॉन्टॅक्ट मध्ये येतात. सेम लॉजिक आहे साइज ऑफ रिॲक्टंट मध्ये, की lesser the size of reactant, lesser the size of reactant, more will be reactive, more will be the reactivity. Reactivity त्याची काय असणार आहे तर जास्त असणार आहे. lesser the size of reactant, lesser the size of reactant, more will be the reactivity. म्हणजे काय, आता तुम्हाला ते 10th मध्ये एक्झाम्पल शाबाद टाइल्सचं दिलंय. कशा टाइल्सचं दिलंय, शाबाद टाइल्सचं घेतलंय. तर शाबाद टाइल्स घ्या, शाबाद टाइल्स पावडर घ्या, ते HCl बरोबर रिॲक्ट करा आणि शाबाद टाइल्सचे तुकडे काय म्हणणार, पीसेस घ्या, शाबाद टाइल्सचे पीसेस घ्या आणि ते HCl बरोबर काय करा, रिॲक्ट करा. सगळ्यात पटकन रिॲक्शन कोणाचे होते तर शाबाद टाइल्स विथ पावडर विथ HCl. शाबाद टाइल पावडर विथ HCl यांची रेट ऑफ रिॲक्शन काय होते आहे, जास्त आहे. शाबाद टाइल पीसेस विथ HCl याची रेट ऑफ रिॲक्शन काय आहे, कमी, काय आहे, जास्त आहे. सो शाबाद टाइल्स विथ पावडर शाबाद टाइल्स पावडर जर HCl बरोबर रिॲक्ट केलं तरी त्या रेट ऑफ रिॲक्शन काय असते, मोर रेट ऑफ रिॲक्शन. आणि शाबाद पीटाईल पीसेस याचं काय असते, लेस रेट ऑफ काय असते तर रिॲक्शन. मोर रेट ऑफ रिॲक्शन आणि काय असते तर लेस रेट ऑफ काय असते तर रिॲक्शन असते. सो साइज ऑफ द रिॲक्टंट आपण काय म्हणणार आहे, तुम्ही जर 2 रिॲक्टंट घेतले, ठीक आहे, सेम रिॲक्टंट, दोन्ही रिॲक्टंट सेम आहेत, पण एकाची पावडर घेतली आणि त्या सेम रिॲक्टंटचे तुकडे घेतले तर पावडर मध्ये सरफेस एरिया जास्त एक्सपोज होतो. जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढा जास्त तो काय होतो, रिॲक्शन मध्ये काय होतो, पार्टिसिपेट होतो. जेवढा जास्त सरफेस एरिया मिळेल तेवढा जास्त तो काय होणार आहे, रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट होणार आहे. मग जेव्हा तुम्ही पावडर करता,
मॅक्झिमम पार्टिकल्स एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात रिॲक्टन्सच्या आणि मग रिॲक्शन काय होते तर इझिली होते. मॅक्झिमम कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एक दुसऱ्याच्या काय येतात कॉन्टॅक्टमध्ये होते आणि रेट ऑफ रिॲक्शन काय होते इन्क्रीज होते. सो साईज ऑफ रिॲक्टंटमध्ये आपण काय म्हणतो लेसर द साईज ऑफ रिॲक्टंट मोर विल बी द रिॲक्टंट. जेवढी कमी साईज ऑफ रिॲक्टंट असेल तेवढी जास्त काय असतं रिॲक्टिव्हिटी. सो सरफेस ऑफ एरिया ऑफ रिॲक्टंट एक्सपोज मोर. जेवढा जास्त रिॲक्टंटचा सरफेस एरिया जास्त असेल रेट ऑफ रिॲक्शन काय असणार आहे मोर. मग सरफेस एरिया रिॲक्टंटचा कधी जास्त एक्सपोज असणार आहे जर रिॲक्टंट कोणत्या फॉर्ममध्ये आहे पावडर्ड फॉर्ममध्ये. जर रिॲक्टंट कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर पावडर्ड फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे जेवढं जास्त मी काय म्हणते बघा जेवढं जास्त एखादा हे बघा सेम रिॲक्टंट घ्या म्हणजे ॲल्युमिनियमचे पीसेस घ्या आणि ॲल्युमिनियमची पावडर घ्या. मग ॲल्युमिनियमचे पीसेस आणि ॲल्युमिनियमची पावडर घेतली तर ॲल्युमिनियमचे जे पावडर असेल ते HCl बरोबर पटकन रिॲक्ट होते आणि ॲल्युमिनियमचे जे पीसेस असतात ते HCl बरोबर पटकन रिॲक्ट होत नाही, ते स्लोली रिॲक्ट होतात. काय होतात ते स्लोली रिॲक्ट होतात. समजलं का बघा नेचर ऑफ रिॲक्टंट हा पॉईंट समजला का बघा. नेचर ऑफ साईज ऑफ द रिॲक्टंट समजला का बघा. जेवढी कमी पार्टिकल साईज तेवढं जास्त स्पीड ऑफ रिॲक्शन असते. जेवढी कमी पार्टिकल साईज तेवढा जास्त काय असतं तर रेट ऑफ रिॲक्शन असतं. स्पीड ऑफ काय असतं तर रिॲक्शन. जेवढी कमी पार्टिकल साईज तेवढं जास्त काय असते तर रेट ऑफ रिॲक्शन असतं. जेवढी कमी पार्टिकल साईज तेवढं जास्त काय असते तर रेट ऑफ रिॲक्शन असते. तेवढं जास्त काय असते तर रेट ऑफ रिॲक्शन. आता नेक्स्ट काय झालं पहिला सांगितलं मी कोणता पहिला काय सांगितलं नेचर ऑफ रिॲक्टंट. दुसरा काय सांगितला साईज ऑफ रिॲक्टंट. आता नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे काय असतं बघा. मोस्टली आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे किती अमाऊंटमध्ये किती लिटरमध्ये तो सबस्टन्स डिझॉल्व्ड आहे. मग जेवढा जास्त सबस्टन्स त्या 1 लिटर पाणीमध्ये किंवा 1 लिटर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह आहे तेवढा जास्त तो कॉन्सन्ट्रेटेड आणि जेवढा कमी तो डिझॉल्व्ड आहे तेवढी कमी त्याची काय असते तर कॉन्सन्ट्रेशन. तेवढी कमी त्याची काय असते तर कॉन्सन्ट्रेशन असते. मग त्या लॉजिकप्रमाणे जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हा पॉईंट विचार केला तर बघा कॉन्सन्ट्रेटेड compounds react faster than what? Then dilute compounds. Concentrated compounds react faster कशापासून कॉन्सन्ट्रेटेड कंपाऊंड फास्टर रिॲक्ट करतात कशापेक्षा पासून तर डायल्यूट कंपाऊंड पासून. कशापासून तर डायल्यूट कंपाऊंड पासून. कशापासून तर डायल्यूट कंपाऊंड पासून काय करतात फास्टर काय करत असतात तर रिॲक्ट करत असतात. मग ह्याचं एक्झाम्पल आपण कसं म्हणू शकतो तर बघा की कॅल्शियम कार्बोनेट आहे. त्या कॅल्शियम कार्बोनेट बरोबर आपण कोणाला रिॲक्ट केलं डायल्यूट HCl ला आणि कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याला कोणाबरोबर रिॲक्ट केलं कॉन्सन्ट्रेटेड HCl ला. तर हा जो पर्टिक्युलर रिॲक्शन आहे ह्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जो आहे हा Ca2+ असतं CO3 2- असते. Ca2+ CO3 2- हा 2 टाइम्स HCl हा 2 टाइम्स काय घेतो HCl. आपल्याला मिळतं काय प्रोडक्ट CaCl2 + H2CO3 परत CaCl2 + H2CO3 दोन्ही रिॲक्शन होतात पण इथं रेट ऑफ रिॲक्शन काय असते हाय. कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट ऍसिड बरोबर रिॲक्ट करतो तर रेट ऑफ रिॲक्शन काय असते हाय. रेट ऑफ रिॲक्शन काय असते हाय असते. इथं रेट ऑफ रिॲक्शन काय असते स्लो. म्हणजे इथं स्लोली रिॲक्शन होते कारण डायल्यूट HCl आहे आणि इथं फास्ट रिॲक्शन होते कारण का तर कॉन्सन्ट्रेटेड काय आहे HCl आहे. ह्याचं मिनिंग मी काय म्हटलं जेवढं जास्त बघा मी काय म्हणते जेवढं जास्त तो कॉन्सन्ट्रेटेड असेल तेवढी जास्त काय असणार आहे स्पीड ऑफ रिॲक्शन. जेवढा जास्त तो कॉन्सन्ट्रेटेड असेल तेवढी जास्त काय असणार आहे तर स्पीड ऑफ रिॲक्शन. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट व्हॉट इट स्टेट
एखादा रिॲक्टंट, मग कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट आपण ऍसिड्सच घेत असतो किंवा बेसिस घेतो. काय घेतो? कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट हे आपण ऍसिडिक किंवा बेसिक सोल्युशन्स घेतो. तर कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट आपण ऍसिडिक किंवा बेसिक सोल्युशन्स घेतो. त्याप्रमाणे जर म्हटलं तर ज्या सबस्टन्समध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स आहेत किंवा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स आहेत ते काय होतात? पटकन रिॲक्ट होतात, पटकन रिॲक्शन आणतात, म्हणजे त्यांची रेट ऑफ रिॲक्शन काय असणार आहे? हाय असणार आहे. आणि डायल्यूट ऍसिड्स तेवढं फास्टली रिॲक्ट करत नाही. सो कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स रिॲक्ट फास्टली with a other reactant, whereas dilute acid does not react that fastly but somewhat slow speed. पण कॉन्सन्ट्रेटेड जो आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl CaCO3 बरोबर जेवढ्या स्पीडनं रिॲक्ट करेल तेवढ्या स्पीडनं डायल्यूट HCl CaCO3 बरोबर रिॲक्ट करत नाही. जेवढ्या स्पीडमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl CaCO3 बरोबर रिॲक्ट करतो तेवढ्या स्पीडमध्ये डायल्यूट HCl CaCO3 बरोबर रिॲक्ट करत नाही. ह्याची जरा स्पीड जास्त असते कॉन्सन्ट्रेटेडची, ह्याची काय असते? कमी. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेतला पटकन रिॲक्शन होते. डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड घेतला रेट ऑफ रिॲक्शन काय होते? स्लो होते. आणि जो सल्फ्युरिक ऍसिड आहे त्याला ऑइल ऑफ विट्रॉयल म्हणतो. सल्फ्युरिक ऍसिड ह्याला आपण काय म्हणतो? ऑइल ऑफ काय म्हणतो? विट्रॉयल. ऑइल ऑफ विट्रॉयल का म्हणतो? क्रुएल आहे तो. क्रुएल आहे म्हणजे जरा जरी त्याचा थेंब पडला कॉन्सन्ट्रेटेडचा तर आपल्या हातपर्यंत होल पडू शकतो, इतकं तो कॉन्सन्ट्रेटेड आहे. विट्रॉयल इट्स व्हेरी क्रुएल अँड किंग ऑफ ऑल ऍसिड्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला? किंग ऑफ काय म्हणतो? ऑल ऍसिड्स. मग मोस्टली एकदम खूप कमी केसेसमध्ये ज्यामध्ये रिॲक्शन पटकन घडतच नाही त्या केसमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड्स काय करत असतो? यूज करत असतो. आणि म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड जेव्हा आपण वापरतो त्यावेळी एवढं समजायचं की तो रिॲक्टंट पटकन रिॲक्ट होत नाहीये. मग रिॲक्टंट पटकन जर रिॲक्ट करायचं असेल तर एकतर आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरतो किंवा काय वापरतो तर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. एकतर आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरतो किंवा काय वापरतो तर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. मग ह्या पॉईंटवरनं आपण काय सांगू शकतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ह्या पॉईंटवरनं काय सांगू शकतो की कॉन्सन्ट्रेटेड कंपाउंड्स रिॲक्ट फास्टर देन डायल्यूट कंपाउंड्स. फॉर एक्झाम्पल, when calcium carbonate is treated with dilute HCl, it reacts at a slow speed as compared to calcium carbonate when reacts with a concentrated HCl where the rate of reaction is high. ज्या केसमध्ये रेट ऑफ रिॲक्शन काय असते तर हाय असते. आता नेक्स्ट बघा, रेट ऑफ काय झालं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय झाला? रिॲक्टंट झाला. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट नंतर ना नेक्स्ट बघूया टेम्परेचर. काय बघूया? टेम्परेचर. what is the effect of temperature? What is the effect of the temperature? See the next factors which is affecting the rate of reaction. Fourth na, temperature. Next factor affecting the rate of reaction is temperatures. Sometimes you know what, हा बघा, ही जी रिॲक्शन आहे ना, इथिल अल्कोहोल C2H5OH प्लस इथं काय घेतलं? डायल्यूट HCl घेतलं. ठीक आहे. ह्याला जर आपण रिॲक्ट केलं तर ही रिॲक्शन होत नाही पटकन. ही रिॲक्शन पटकन होत नाही. पण जर C2H5OH ला प्लस डायल्यूट HCl ला हीट केलं, काय केलं? हीट केलं आणि काय वापरलं? ZnCl2. ZnCl2 हा कॅटलिस्ट आहे, हा स्पीड ऑफ रिॲक्शन वाढवतोय. पण जर तुम्ही अशीच ही रिॲक्शन अशीच म्हटली म्हणजे हा असंच ठेवलं तरी इथे रिॲक्शन घडत नाही. तेव्हा तुम्ही जर हीट करायला लागताय ना, काय करायला लागताय? हीट करायला लागताय, त्यावेळी ही रिॲक्शन काय होते? घडते. तर यामध्ये OH च्या जागी काय येतो? Cl आणि Cl च्या जागी काय येतो? OH. म्हणजे इथं काय मिळते तर C2H5Cl प्लस काय मिळाला? HOH. म्हणजे इथिल अल्कोहोल पासून काय मिळते तर इथिल क्लोराईड. पण ही रिॲक्शन जेव्हापर्यंत आपण हीट करत नाही तेव्हापर्यंत घडत नाही. जेव्हापर्यंत आपण त्याला हीट करत नाही तेव्हापर्यंत ही रिॲक्शन काय करत नाही तर घडत नाही. सो मोस्ट ऑफ द टाइम्स the reactions takes place slowly. The reaction takes place slowly in absence of heat.
म्हणजे जर तुम्ही टेम्परेचर वाढवला तर हीट वाढवताय ना. सो मोस्ट ऑफ द टाइम द रिएक्शन टेक्स प्लेस स्लोली इन द ॲब्सेन्स ऑफ हीट. सो if we increase the temperature, if we increase the temperature, the reaction, if we increase the temperature, the reaction speed increases. The reaction speed काय होते increase होते. reaction ची speed काय होते increase होते. एक बघा की हा जो कॅल्शियम ऑक्साईड आहे हा वॉटर बरोबर रिॲक्ट केला तर जेव्हापर्यंत आपण याला हीट देत नाही तेव्हापर्यंत आपल्याला कॅल्शियम हायड्रोक्साईड हे पटकन मिळत नाही. CaOH हा पटकन मिळत नाही. सो मोस्ट ऑफ द टाइम्स खूप सारे रिॲक्शन जे एंडोथर्मिक रिॲक्शन्स आहेत. कोणते रिॲक्शन्स आहेत? एंडोथर्मिक रिॲक्शन्स आहेत किंवा असे रिॲक्शन्स आहेत की जे नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला होत नाही. पण जर आपण त्याला हीट केलं, आपण त्याला काय केलं हीट केलं, त्या रिॲक्टंट्सला काय केलं हीट केलं. मग रिॲक्टंट्सला हीट केल्यामुळे काय होते तर रेट ऑफ रिॲक्शन काय होते वाढते. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही त्या रिॲक्शनला हीट देताय. मग जर रिॲक्शनला हीट देताय म्हणजे तुम्ही टेम्परेचर वाढवताय. हीट देताय म्हणजे तुम्ही टेम्परेचर काय करताय इनक्रीज करताय. सो दॅट्स व्हॉट वी हॅव सेड. as the temperature increases, rate of reaction increases. As the temperature increases, rate of reaction काय होतो तर increase होतो. So how the particular temperature affects the rate of reaction? More the temperature, more will be the rate of reaction. More the temperature, more will be the rate of reactions. हे बघा यामध्ये खूप सारे कंडिशन्स उद्भवतात. काय कंडिशन्स कोणते उद्भवतात बघा. पहिली कंडिशन अशी आहे की थोडे रिॲक्टंट आहे तुम्ही त्याला मिक्स करून ठेवलाय पण ती रिॲक्शन घडत नाही अशीच राहते. पण तुम्ही त्याला हीट केला म्हणजे टेम्परेचर वाढवला ना. टेम्परेचर हीट केला म्हणजे तुम्ही टेम्परेचर वाढवलाय तिकडचा. मग जेव्हा तुम्ही हीट केला मगच ती रिॲक्शन घडायला चालू होते. म्हणजे ही एक्झाम्पल बघा, तुम्ही हीट केल्याशिवाय ही रिॲक्शन होणार नाही. मग थोडे रिॲक्शन्स नॉर्मल टेम्परेचरला होत असतात पण खूप स्लोली काय होत असतात घडत असतात. पण जर तुम्ही टेम्परेचर वाढवला तर त्याची रेट ऑफ रिॲक्शन काय होते इनक्रीज होते. काय होते रेट ऑफ रिॲक्शन काय होते इनक्रीज होते. समजलं मी काय सांगतेय. नॉर्मल अशा पण रिॲक्शन्स तुम्हाला मिळतील की ज्याला हीट दिल्याशिवाय ते रिॲक्शन कंप्लीट होत नाही. आणि असे पण रिॲक्शन्स मिळतील की जे नॉर्मल टेम्परेचरला स्लोली रिॲक्ट होत आहेत पण हाय टेम्परेचरला फास्ट रिॲक्ट होतात. हाय टेम्परेचरला काय होतात फास्ट रिॲक्ट होतात. ह्यावरनं मी कन्क्लुजन काय ड्रॉ करू शकते. ह्यावरनं मी कन्क्लुजन हा ड्रॉ करू शकते की ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. जसा टेम्परेचर वाढतो जसा टेम्परेचर काय होतो इन्क्रीज होतो रेट ऑफ रिॲक्शन पण काय होते इन्क्रीज होतो. जसा रेट ऑफ रिॲक्शन काय होतो वाढतो तसा टेम्परेचर पण काय होत जसा रेट ऑफ टेम्परेचर इन्क्रीज होतो तसा रेट ऑफ रिॲक्शन काय होत असतो तर वाढत असतो. नेक्स्ट बघा आणि एक फॅक्टर्स दॅट अफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन. वन मोर फॅक्टर दॅट अफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन इज कॅटलिस्ट. आणि एक जो की फॅक्टर जो काय करतो आपल्या रेट ऑफ रिॲक्शनला इम्पॉर्टंट आहे तो कॅटलिस्ट आहे. काय आहे कॅटलिस्ट आहे. आपण कायम बघितलंय व्हॉट इज कॅटलिस्ट. आपल्याला डेफिनेशन 10 वेळा मला वाटतं आतापर्यंत आपल्याला लर्न झाली असेल. 10 वेळा म्हणजे 8 मध्ये पण आहे 9th मध्ये पण आहे 10th मध्ये पण आहे. मी मग 10 वेळा का म्हटलं 8 मध्ये तुम्ही 3दा रीड केलं असेल 9th मध्ये परत रीड केला असेल 3-4दा 10th मध्ये परत 3-4दा रीड केलं असेल. मग व्हॉट इज कॅटलिस्ट. Catalyst is an external substance when added in reaction it increases the rate of reaction. It increases the rate of reaction without
participating in reaction, without participating in reaction. याचं मीनिंग काय आहे बघा की कॅटलिस्ट हा काय आहे, एक्सटर्नल सबस्टन्स आहे. तुम्ही एक्सटर्नल त्याला ऍड करताय. एक्सटर्नली ऍड केल्यामुळे तो रिॲक्शनची फक्त स्पीड वाढवतो, त्या रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही, म्हणजे त्या रिॲक्शनच्या रिॲक्टंट बरोबर बॉन्ड फॉर्म करत नाही. त्या रिॲक्शनच्या रिॲक्टंट बरोबर काय फॉर्म करत नाही, तो बॉन्ड फॉर्म करत नाही. त्या रिॲक्शनच्या रिॲक्टंट मध्ये तो काय फॉर्म करत नाही, तर बॉन्ड फॉर्म करत नाही. So we said catalyst is an external substance. When added in a reaction, it increases the rate of reaction. तो rate of reaction काय करतो, वाढवतो. It increases the rate of reaction without participating in the reaction. रिॲक्शन मध्ये भाग न घेता तो रेट ऑफ रिॲक्शन काय करतो, इन्क्रीज करतो. हा बघा 2KClO3 ह्याला फक्त आपण हीट केलं तर ही रिॲक्शन खूप स्लोली होते आणि आपल्याला काय मिळतं, 2KCl प्लस काय मिळतं, 3O2. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन देणं ही रिॲक्शन आहे. पण जेव्हा आपण 2KClO3 2KClO3 पोटॅशियम क्लोरोक्रोमेट 2KClO3 ह्याला आपण काय करतो, मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 बरोबर रिॲक्ट करतो, हीट करतो, तर आपल्याला मिळताना काय मिळतो, 2KCl प्लस काय मिळतो, तर 3O2. म्हणजे काय मिळालं, पोटॅशियम क्लोराईड आणि काय मिळालं, तर ऑक्सिजन गॅस. पोटॅशियम क्लोराईड आणि काय मिळालं, तर ऑक्सिजन काय मिळाला, गॅस. हे मॅंगनीज डायऑक्साईड जो आहे हा इथं काय आहे, तर कॅटलिस्ट आहे. हा मॅंगनीज डायऑक्साईड जो कॅटलिस्ट आहे तो कॅटलिस्ट काय करतो, तर स्पीड ऑफ रिॲक्शन काय करतो, इन्क्रीज करतो विदाउट पार्टिसिपेटिंग इन द रिॲक्शन. रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट न होता तो स्पीड ऑफ रिॲक्शन काय करतो, तर इन्क्रीज करतो. काय करतो, स्पीड ऑफ रिॲक्शन काय करतो, इन्क्रीज करतो. बघा 2KClO3 ह्याला हीट केलं तर आपल्याला मिळतं 2KCl प्लस 3O2. काय मिळतं, 2KCl plus 3O2. 2KCl is potassium chloride, O2 is an oxygen gas. So what is a catalyst? Catalyst is an external substance. हे बघा कॅटलिस्ट हा एक्सटर्नल सबस्टन्स आहे. जेव्हा तुम्ही त्या रिॲक्टंट मध्ये ऍड करताय तर तो रेट ऑफ रिॲक्शन काय करतो, इन्क्रीज करतो, पण त्या रिॲक्शन मध्ये तो पार्टिसिपेट करत नाही. म्हणजे त्या रिॲक्टंट्स बरोबर तो कोणतेही बॉन्ड फॉर्म करत नाही किंवा प्रोडक्ट मध्ये तो आलेला. हे बघा 2KCl प्लस 3O2 दिसला, हा मॅंगनीज डायऑक्साईड वापरलेला प्रोडक्ट मध्ये दिसला का, नाही दिसला. आता आपण त्यामध्ये आता हे कॅटलिस्ट जे असतात ह्यामध्ये पण खूप डिटेलिंग आहेत. किती टाईपचे कॅटलिस्ट आहेत, 2 टाईपचे, होमोजिनियस कॅटलिस्ट, हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. मग त्याचे रिॲक्शन्स कसे होतात, काय होतात, आपण ह्या वर्षी काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. पण इथं एवढं लक्ष ठेवा, catalyst is any substance when it participates in the reaction, its only work, त्याचा फक्त काम हा आहे की रिॲक्शनची स्पीड वाढवणे. त्याचा फक्त काम हा आहे की रिॲक्शनची काय वाढवणे, स्पीड वाढवणे. बाकी तो कशामध्येही इन्व्हॉल्व होत नाही. Catalyst is any substance which increases the rate of reaction. मग आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलं बघा. आतापर्यंत आपण फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन मध्ये काय म्हटलं, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन मध्ये नेचर ऑफ रिॲक्टंट. जर जास्त रिॲक्टिव्ह सबस्टन्स असेल तर तो पटकन रिॲक्ट होईल, जर कमी रिॲक्टिव्ह सबस्टन्स असेल तर तो पटकन रिॲक्ट होणार नाही. नंतर ना साईज ऑफ रिॲक्टंट, जेवढं कमी साईज असेल रिॲक्टंटचा तेवढा इझिली तो काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. मोस्टली पावडर्ड फॉर्म ऑफ रिॲक्टंट्स पटकन रिॲक्ट होत असतात. त्यानंतर ना कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट मध्ये आपण काय म्हटलं की जर आपण कॉन्सन्ट्रेटेड सबस्टन्सेस घेतले तर ते पटकन रिॲक्शन देतात आणि डायल्यूट सबस्टन्सेस पटकन रिॲक्शन्स देत नाहीत, स्लोली रिॲक्ट करतात. त्यानंतर ना टेम्परेचर. थोड्या रिॲक्शन्स आपल्याला असं दिसतील की रिॲक्टंट जेव्हा आपण ऍड केलं त्यावेळी ते रिॲक्शन मध्ये रिॲक्ट करतच नाहीत, पण जर तुम्ही हीट केला तर ती रिॲक्शन घडून येते. किंवा अशा रिॲक्शन दिसतील की तुम्ही रिॲक्टंट ऍड केलाय पण ते स्लोली रिॲक्ट होत आहे, पण जर टेम्परेचर वाढवला तर ते काय होतात, फास्टली रिॲक्ट होतात. सो ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन काय होते, तर इन्क्रीज होते. नेक्स्ट कॅटलिस्ट. कॅटलिस्ट हा एक्सटर्नल सबस्टन्स आपण रिॲक्शन मध्ये ऍड करतो. कशासाठी, तर त्याचं फक्त एकमेव काम असतं की रेट ऑफ रिॲक्शन वाढवणं.
कसं वाढवणं, तर रेट ऑफ रिॲक्शन वाढवणं विदाउट पार्टिसिपेटिंग इन दॅट रिॲक्शन. पार्टिसिपेटिंग त्या रिॲक्शन मध्ये न पार्टिसिपेट होता, त्या रिॲक्शन मध्ये न पार्टिसिपेट होता तो काय करतो, तर म्हणजे पार्टिसिपेट न होता म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मध्ये मॅग्नीज डायऑक्साईड किंवा जो काही कॅटलिस्ट वापरलाय तो दिसणार नाही. काय होणार नाही, तो दिसणार नाही. काय काय सांगितलंय बघा मी. हे 5 पॉइंट समजले का बघा. 5च पॉइंट आहेत ना. हा 5च पॉइंट आहेत. हे 5 पॉइंट समजले का बघा. आता जे आपण टाइप्स ऑफ रिॲक्शन्स बघितले आणि रेट फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन बघितले, त्यानंतर एक थोडे इम्पॉर्टंट पॉइंट्स असं लक्षात ठेवा. आता काय काय सांगते इम्पॉर्टंट पॉइंट्स ते स्टेप बाय स्टेप सांगते, नीटली ऐकायचं. जेव्हा कधीही एखादा केमिकल चेंज होतोय, जेव्हा कधीही एखादा केमिकल चेंज होतोय, कोणताही केमिकल चेंज असू देतो, तो केमिकल चेंज होताना ती एकच सिंगल रिॲक्शन दिसते आपल्याला. म्हणजे काय, ती सिंगल स्टेप रिॲक्शन नाहीये. तो एक केमिकल चेंज प्रोड्यूस होण्यासाठी खूप साऱ्या रिॲक्शन्स काय असतात तर झालेले असतात. खूप साऱ्या रिॲक्शन्स काय असतात तर झालेले असतात. व्हेनेवर अ सिंगल केमिकल चेंज इज प्रोड्यूस, एखादा सिंगल केमिकल चेंज होत असेल तर त्या सिंगल केमिकल चेंज मध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स घडलेले असतात. मग तो केमिकल चेंज तुम्हाला काय येत असतो तर दिसून येत असतो. सो व्हेनेवर अ केमिकल चेंज टेक्स प्लेस, more than one or more reactions, one or more chemical reactions have took place. एक किंवा एकापेक्षा जास्त केमिकल रिॲक्शन झालेली आहे तो केमिकल चेंज प्रोड्यूस करण्यासाठी. तो केमिकल चेंज प्रोड्यूस करण्यासाठी सगळे रिॲक्टंटची रिॲक्टिव्हिटी सेम असते का, नाही. सगळ्या केसेसचे कंडिशन, सगळ्या रिॲक्शन्सला कंडिशन सेम लागतात का, नाही. कोणाला टेम्परेचर लागतंय, कोणाला टेम्परेचर लागत नाही. कोणाला प्रेशर लागतंय, कोणाला प्रेशर लागत नाही. कोणाला टेम्परेचर कॅटलिस्ट लागतंय, कोणाला टेम्परेचर कॅटलिस्ट लागत नाही. सो all the reactions taking around us are not the same. The conditions required are different for it. सगळ्याला कंडिशन्स काय आहेत, वेगवेगळे आहेत. मग some reactions takes place slowly and some reactions takes place fastly. थोड्या रिॲक्शन्स स्लोली होत असतात आणि थोड्या रिॲक्शन्स पटकन होत असतात. सिंपल एक्झाम्पल म्हणजे आयनचा लोखंडचा गंजणं. हे लोखंडचं गंजणं काय पटकन एका दिवसात असं झालं नसतं. इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. सो थोडे रिॲक्शन्स जे असतात ते खूप स्लोली होत असतात आणि थोड्या रिॲक्शन्स काय होत असतात तर पटकन रिॲक्ट होत असतात. ओके. जर स्ट्रॉंग ऍसिड असेल आणि स्ट्रॉंग बेस वापरत असो, आपण काय करत असो, जर एखादा आपण स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस वापरत असो तर त्या केसेसमध्ये रेट ऑफ रिॲक्शन खूप हाय असते. स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट्स इन्स्टंटेनियसली अँड इन्स्टंट, लगेच रिॲक्ट होतात. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जे असतात ते पटकन रिॲक्ट होतात. दे इन्स्टंटली रिॲक्ट. हाऊ दे रिॲक्ट, दे रिॲक्ट इन्स्टंटली, दे रिॲक्ट इझिली. Strong acids and strong bases, they react instantly. Okay. Now next substance, sometimes आपण जे आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्येही खूप रिॲक्शन्स होतात. आपल्या बॉडीमध्येही खूप रिॲक्शन्स होतात. आपला स्टमक आहे, त्या स्टमकमध्ये चर्निंग प्रोसेस होते. चर्निंग प्रोसेस तेव्हा HCl आहे ना, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, आपलं स्टमक जे शेप स्टमक आहे त्या जे शेप स्टमकमध्ये म्युकस लायनिंग आहे, स्टिकी म्युकस लायनिंग आहे. ती स्टिकी म्युकस लायनिंग काय सिक्रेट करते, HCl सिक्रेट करते. तर ते HCl काय करतो, चर्निंग प्रोसेस म्हणजे जे मोठे मोठे तुकडे असतात ते काय करतो, छोटे छोटे चर्निंग. मिक्सर ग्राइंडिंग, आपला मिक्सर आहे त्यामध्ये ग्राइंड जसं होतं तसं स्टमकमध्ये आपला फूड काय होत असतो, ग्राइंड होत असतो. त्यावेळी आपल्याला समटाईम्स आवाज येतो पोटातून, गुर असा. ठीक आहे. मग जी काही डायजेशन प्रोसेस होते ती कशामध्ये होते, आपण म्हटलं जी काही डायजेशन प्रोसेस होते ती आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते. मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतात, एन्झाईम्स एन्झाईम्स असतात आपल्या बॉडीमध्ये. काय असतात, एन्झाईम्स. एन्झाईम्स म्हणजे बायोलॉजिकल कॅटलिस्ट. एन्झाईम्स म्हणजे काय असतात तर बायोलॉजिकल कॅटलिस्ट असतात. कॅटलिस्टचं काम काय, स्पीड ऑफ रिॲक्शन काय करणं, वाढवणं. बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत ते. ट्रिप्सिन, पेप्सिन, कोणते कोणते आहेत, ट्रिप्सिन, पेप्सिन, बाईल ॲसिड्स, हे काय करतात,
सॉरी ट्रिप्सिन पेप्सिन फक्त लक्षात ठेवा. हे ट्रिप्सिन आणि पेप्सिन जे आहेत हे काय करतात, तर हे आपल्या बॉडीमध्ये जे चर्निंग प्रोसेस झाल्यानंतर जो डायजेशन आहे, असिम्युलेशन जी आहे, फूडचा ब्रेकडाऊन जो आहे त्यासाठी काय करते, मदत करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स काय होतात, ब्रेकडाऊन होऊन कशामध्ये कन्वर्ट होतात, ग्लुकोजमध्ये. प्रोटीन्स कशामध्ये कन्वर्ट होतात, तर अमायनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट होतात. आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोनल चेंजेस जे होतात, त्या हार्मोनल चेंजेस पण केमिकल रिॲक्शन्समुळे होतात आणि ते एन्झाईम्स, ॲड्रेनलिन असे जे पर्टिक्युलरली त्यामध्ये ॲड्रेनलिन्स वगैरेमध्ये ह्यामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन्स हे जे हार्मोन्स आहेत ह्यामध्येही बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत जी स्पीड ऑफ रिॲक्शन काय करतात, वाढवतात काय किंवा करतात, कमी करतात. मला सांगा, आपण ह्युमन बिंग आहे. ह्युमन बिंगला जर डिवाइड जसं जसं आपण एलिमेंटला किंवा कोणत्याही मॅटरला डिवाइड करत गेलो तर स्मॉलेस्ट पार्टिकल ॲटम मिळतो. तसं ह्युमन बिंगला जर आपण डिवाइड करत गेलो तर आपल्याला स्मॉलेस्ट पार्टिकल काय मिळतो, सेल. आणि त्या सेलमध्ये एक रिॲक्शन होत असते, त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो. काय, C6H12O6 प्लस 6O2 gives 6CO2 प्लस 6H2O प्लस एनर्जी. ही आपल्या बॉडीमधली, आपल्या सेलमधली रिॲक्शन आहे. काय आहे, सेलमधली रिॲक्शन आहे की जो ग्लुकोज असतो, सगळा आपल्या बॉडीमधला ग्लुकोज आपण जे खातोय त्यानंतर असिम्युलेशन ह्या प्रोसेस नंतर आपल्या बॉडीच्या दर सेलला ग्लुकोज मिळतात. ते ग्लुकोज कोणाबरोबर रिॲक्ट होतात, ऑक्सिजन. आता ऑक्सिजन कोण देतात, तर लंग्स, वेन्स आणि आर्टरीजच्या मदतीने देतात. आणि तिथं ही रिॲक्शन होते, ग्लुकोज ऑक्सिडाइज होतो, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी काय होते, तर बाहेर पडते. सिंगल सेलमध्ये रिॲक्शन होतात. आपल्या बॉडीमध्ये ज्या डायजेशन प्रोसेसेस आहेत किंवा ज्या काही आपल्या बॉडीमध्ये खूपशा प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये केमिकल रिॲक्शन्स घडत असतात. मग त्या केमिकल रिॲक्शनचा स्पीड ही काहीतरी डिफाईन्ड असतो आणि तो स्पीड डिफाईन करणारे कोण असतात, तर एन्झाईम्स असतात की तिथं त्या स्पीडला काय करत असतात, ते कंट्रोल करत असतात. मीन्स व्हॉट आय वॉन्ट टू से ओव्हर हिअर, there are biological catalysts who control our body reactions, and these biological catalysts are what? These biological catalysts are enzymes. Next, perishable foodstuffs. खराब होऊ शकतात. अशा जे सबस्टन्सेस आहेत जे काय आहेत खराब होऊ शकतात, त्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्स ॲड करतो. लाईक सॉल्टिंग ॲड करतो, शुगर ॲड करतो किंवा अल्ट्राव्हायोलेट रेस त्यातून पास करतो किंवा टाईट पॅक कंटेनर्समध्ये हे करतो. तर हे सगळं जेव्हा आपण करतो, पेरिशेबल फूडस्टफ जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर आपण केमिकल प्रोसेसेस वापरतो, ज्यामुळे जे रेट ऑफ डिकम्पोजिशन आहे त्या पेरिशेबल फूडस्टफची ती काय होऊ शकते, तर कमी होऊ शकते. लाईक जॅम, जेलीज, आपण फ्रूट्स वगैरे आणलं तर फ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये का ठेवतो, तर फ्रीजमध्ये टेम्परेचर खूप लो असतं आणि लो टेम्परेचरला बॅक्टेरिया ग्रो होऊ शकत नाही. आणि लो टेम्परेचरला बॅक्टेरिया ग्रो होऊ शकत नाही, त्यामुळे तो पटकन त्या फ्रूट्सला किंवा ज्या भाज्या आहेत त्यांना खराब करणार नाही. ठीक आहे. त्यानंतर ना जे रिॲक्शन्स आपण म्हणतो, एन्व्हायरमेंटली पण रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात मोठी आणि इम्पॉर्टंट रिॲक्शन म्हणजे ओझोनची रिॲक्शन आहे. 3O2 काय देतात, तर 2O3 आणि ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. 3O2 gives what, 2O3. ऑक्सिजन काय देतो, ओझोन काय देतो, ऑक्सिजन. आपली ओझोन जी लेअर आहे, अर्थला जी प्रोटेक्ट करते अल्ट्राव्हायोलेट रे पासून, ह्यांची पण स्पीड डिसाइडेड आहे. मग ही जर रेट ऑफ रिॲक्शनची स्पीड चेंज झाली तर सगळं बोंबाबोंब होतं. मग अल्ट्राव्हायोलेट रेज आत येणार. आता तर झालंच की होल काय झालेला होता, खूप मोठा झालेला होता. आता लॉकडाऊनमध्ये थोडा त्यामध्ये इफेक्ट दिसलाय की जरा हील केलंय, थोडंसं हील झालंय. मग ही जी डिसाइडेड आहे ही पण रेट ऑफ रिॲक्शन काय आहे, फिक्स्ड आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण इम्पॉर्टंट. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर रिॲक्शन्स जे होत आहेत, एअरमध्ये जे रिॲक्शन्स होत आहेत, त्यानंतरनं कार्बन डायऑक्साईडचे एमिट्स होत आहेत, त्यानंतरनं कार्बन डायऑक्साईड एमिट होतं, त्यानंतरनं प्लांट्स कार्बन डायऑक्साईड देतात, ऑक्सिजन घेतात. हा जो बॅलेन्स्ड वे चालला आहे. फोटोसिंथेसिस पण प्लांट्समधली रिॲक्शनच आहे ना, म्हणजे कुठे ना कुठे तर तिथं पण केमिकल रिॲक्शन काय होतीये, तर घडत चाललेली आहे. सो दिस आर ऑल इम्पॉर्टंट पॉईंट्स विच यू हॅव टू कीप इन माइंड. एखादी केमिकल रिॲक्शन तुम्हाला दिसते सिंगल स्टेप, ती काही सिंगल स्टेपमध्ये झालेली नाही, 2 ते 3 स्टेपमध्ये झाले. आपण त्याचं मेकॅनिझम इन डिटेल बघितला नाही त्यावेळी. आता
आता ह्या पुढे आपण सगळ्यांचे मोस्टली केमिकल रिॲक्शन जेव्हा बघतो त्यावेळी त्यांचे मेकॅनिझम्स बघतो म्हणजे बघू ते पण आपण ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे नाही पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स आपण काय बघतो तर मेकॅनिझम्स काय करत असतो तर स्टडी करत असतो. इथंपर्यंत समजलं का? इथंपर्यंत समजलं का बघा? इथंपर्यंत समजलं का बघा? मी तुला काय म्हटलं, आपली बॉडी असू दे, आपलं सराउंडिंग असू दे किंवा आपलं एन्व्हायरमेंट असू दे, रेट ऑफ रिॲक्शन हे इम्पॉर्टंट आहे. रेट ऑफ रिॲक्शन हे काय आहे? इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? तर एखादी स्पीड कमी जास्त झाली बघा, ही स्पीड ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शनची स्पीड बॅकवर्ड डिरेक्शनला जास्त झाली म्हणजे ओझोन लेयर डिप्लीट होणार, आपल्याला हार्मफुल आहे. आपल्या बॉडीमध्ये पित्त खरळतं का? आपण जास्त खातोय, अतिच खातोय मोस्टली किंवा काहीच खात नाही. मग जेव्हा कधी डिसबॅलन्स होतो त्यावेळी ते केमिकल रिॲक्शन्स बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. मग ते एन्व्हायरमेंटली पण गरजेचं आहे, बायोलॉजिकली पण काय आहे गरजेचं आहे. हा पॉईंट समजला का बघा? बघा, बॉन्डिंग इन सबस्टन्सेस. जेव्हा बॉन्डिंग इन सबस्टन्सेस किंवा मॅटर म्हणतो तर मेनली किती टाईप ऑफ बॉन्ड असतात तर 2 टाईप ऑफ बॉन्डिंग असतं. आयोनिक बॉन्डिंग आणि दुसरं आपण काय म्हणतो तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग. हा, आता आयोनिक बॉन्डिंग मध्ये काय होत असतं तर आयोनिक बॉन्डिंग मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असतं आणि काय होत असतं तर गेन ऑफ काय होत असतं इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं आणि काय होतं तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हा लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन जो असतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन काय फॉर्म करतात कॅटायन्स पॉझिटिव्हली चार्ज असतात, गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय फॉर्म करतात तर एनायन्स नेगेटिव्हली काय असतात चार्ज असतात. आणि कॅटायन पॉझिटिव्ह एनायन निगेटिव्ह ह्यामध्ये काय असणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट होतात. त्यामुळे तर आयोनिक बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. फॉर एक्झाम्पल जर मी सोडियम कन्सिडर केला 2 8 काय आहे 1, ह्यानं काय फॉर्म केला Na+ आणि एक इलेक्ट्रॉन काय केला लूज म्हणजे 2 काय असणार आहे 8, 2 काय असणार आहे 8 कॅटायन फॉर्म झालाय. Cl ना हा इलेक्ट्रॉन घेतला, Cl काय असतो 2 8 काय असतो 7 आणि एक इलेक्ट्रॉन घेतला तर काय फॉर्म होणार आहे Cl- दॅट इज 2 8 8. ओके, आता ह्यानं जर ऍड केलं इकडचा इलेक्ट्रॉन काय होणार आहे कॅन्सल. हा Na हा Cl यूज व्हॉट Na+ Cl काय असतं तर मायनस Na+Cl- पॉझिटिव्ह नेगेटिव्ह अट्रॅक्ट्स अँड इट फॉर्म्स व्हॉट NaCl, that is sodium chloride. That is what? Sodium chloride. हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मुळे आयोनिक प्लस चार्ज झाला, गेन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे आयोनिक निगेटिव्ह चार्ज झाला, प्लस मायनस काय होतात अट्रॅक्ट होतात आणि काय फॉर्म करतात तर कंपाऊंड फॉर्म करतात. मग तुम्हाला जे काही कंपाऊंड दिसतात NaCl, Na2SO4, KCl, most of the crystalline salts, जेवढ्या काही क्रिस्टलाइन सॉल्ट्स आहेत मोस्ट ऑफ द क्रिस्टलाइन सॉल्ट्स म्हणजे कोण बघा, क्रिस्टलाइन सॉल्ट्स कोण फॉर्म करतात जेव्हा ग्रुप 1 ग्रुप 2 हा कोणाबरोबर रिॲक्ट होतो ग्रुप 17 बरोबर. ग्रुप 17 म्हणजे कोण आहे तर हॅलोजन्स आहे. ग्रुप 17 म्हणजे कोण आहे तर हॅलोजन्स आहे. तर ग्रुप 1 कोण आहेत अल्कली मेटल्स आणि ग्रुप 2 कोण आहेत तर अल्कलाइन अर्थ मेटल्स. सो अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स रिॲक्ट विथ हॅलोजन्स. आता अल्कली मेटल्स म्हणजे कोण आहेत सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रँकियम, हा काय आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम आणि कोण आहे तर रॅडियम. हे सगळे जेव्हा हॅलोजन्स बरोबर रिॲक्ट करतात क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टिटाईन आणि फ्लोरीन, इथं राहिले हा लिथियम राहिले, बेरिलियम राहिले आणि फ्लोरीन. हे जे काय आहेत हे जेव्हा हॅलोजन्स बरोबर रिॲक्ट करतात, हे जेव्हा हॅलोजन्स बरोबर काय करतात रिॲक्ट करतात
हॅलोजन्स बरोबर काय करतात तर रिॲक्ट करतात. हॅलोजन्स बरोबर काय करतात रिॲक्ट करतात. हॅलोजन्स बरोबर काय करतात तर रिॲक्ट करतात. मग ज्या ज्या केसमध्ये त्या हॅलोजन्स बरोबर काय करतात तर रिॲक्ट करतात ते सगळे सॉल्ट आहेत. आणि सगळ्या सॉल्ट्समध्ये ज्या केसमध्ये टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ज्या केसेसमध्ये टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्या केसेसमध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होतो तर आयोनिक. कोणता बॉन्ड फॉर्म होतो तर आयोनिक बॉन्ड. नेक्स्ट कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, असे असतात असे केसेस आपल्याला मिळतील की ज्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन होऊ शकत नाही, पण शेअरिंगमुळे काय होऊ शकतो ऑक्टेट कंप्लीट होऊ शकतो. मोस्टली बेस्ट एक्झाम्पल आहे कार्बन. कार्बनचा सेंटर हा न्यूक्लियस आहे. त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2 आहेत. आणि त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 4. 1 2 3 आणि काय 4. ओके, तर कार्बन हा 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. C4+ फॉर्म करणे खूप स्ट्रेंथ लागते. किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही. C-4 इट्स नॉट पॉसिबल. मग देण्या घेण्यापेक्षा तो काय म्हणतो आपण शेअरिंग करूया. मग शेअरिंग मध्ये काय होतं बघा, हा ह्याच्याबरोबर इथल्या ह्याच्याबरोबर ओव्हरलॅप होतो. इथं हायड्रोजन मी म्हणते ॲटम ओव्हरलॅप होते. मग हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन इथला एक इलेक्ट्रॉन, परत हा इलेक्ट्रॉन, परत हा इलेक्ट्रॉन, परत हा इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा एका कार्बनला किती हायड्रोजन जॉईन झाले 4. पण कशा तर शेअरिंगमुळे हे डॉट जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स लिहिते आणि क्रॉस जे आहेत ते हायड्रोजन लिहिते, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स. दोघांना म्युच्युअल शेअरिंग आहे. म्हणजे तू मला एक दिलास मी तुला एक दिले, असं म्युच्युअल शेअरिंगमुळे जेव्हा म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो, काय होतं म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. तर when mutual sharing of electron takes place it is called as covalent bonding. त्याला कोणती बॉन्डिंग म्हणतो आपण, कोव्हॅलेंट काय म्हणतो बॉन्डिंग. बघा इथे लक्षात की मी तुम्हाला म्हटलं की आयोनिक बॉन्डिंग जे आहे ते ग्रुप 1 ग्रुप 2 आणि कशाबरोबर होते तर ग्रुप 17 बरोबर मोस्टली आयोनिक बॉन्डिंग असते. पण मॅक्झिमम कंपाऊंड जे तुम्हाला मिळणार आहेत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, मॅक्झिमम कंपाऊंड्स may be organic or inorganic, they show what mostly covalent bonding. कोणतं बॉन्डिंग दाखवतात तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग दाखवतात. मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन्स, मोस्ट मॅक्सिमम केमिकल रिॲक्शन्स मध्ये कोणता बॉन्डिंग असतो तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग असतो. आणि एक टाइप ऑफ बॉन्डिंग बघणार कोऑर्डिनेट बॉन्डिंग, तर डिटेलमध्ये आपण 12th स्टँडर्डला बघणार, आता काय बघायची गरज नाही आहे किंवा 11वीच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला एक्सप्लेन करते. मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स काय दाखवतात तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग. आता का दाखवतात कसे दाखवतात हे सगळे आन्सर्स आपण नंतर बघू. एवढं पॉईंट समजलं का बघा.